नमस्कार मित्रांनो. तर खरं सांगा भावांनो, आता मोठं झाल्यावर कसं वाटतं? एक लहानपण म्हणजे वेगळीच मजा असते. सकाळी उठायचं, अभ्यास करायचं, खेळायचं, शाळेत जायचं 10 वाजता, खूप एन्जॉय करायचं, लेकरांसोबत मस्ती करायचं. शाळेत अभ्यासामध्ये शब्द पाठ नाही केले त्या शेळी खायचं. एक वेगळंच खुशी होती खरं नाही का. तो टाईम होता त्यावेळी असं वाटायचं की कधी हे शाळेचं झंझट जाते. पण आता असं वाटते की ती शाळेची झंझटच खूप छान होती. ते मास्तरांचं मारणं ते पण आता गोड वाटते. त्यावेळी असं वाटे की ते निरा काहीतरी छडी म्हटलं म्हणजे ते खूप भारी वाटायचं. आता असं वाटतं की ती छडी पण छान आहे. जीवनातलं हे लहानपण आहे, हे जगून घ्या भावांनो. नका फ्री फायरच्या मागे लागू, नका पोरीच्या मागे, नका टाईम वेस्ट करू. हे लहानपण भरपूर खेळून घ्या, जगून. कारण एक वेळ, आता मी 25-25.5पर्यंत येतो, ज्यावेळी माणसाचं 20 ते 21च्या वर जाते ना माणूस, त्यावेळी त्याला समजते की काय असते पैसा. नंतर माणूस कामाच्या मागे लागतो. ते लहानपणाची खुशी नंतर भुलून जातं खेळणं काय असते. बस त्याला फक्त एक पैसाच दिसतो. पैसा कशा प्रकारे कमवायचा, पैसा कुठून येणार. पण ते लोक फक्त मी 30 ते 40% मध्ये धरतो असा विचार करणार. त्यातले 30 ते 40% लोक पुरीच्या वरती विचार करतात की आता माझी गर्लफ्रेंड कशी बनणार, मी की ही गर्लफ्रेंड झाली दुसरी कशी बनवणार, तिसरी कशी बनवणार, मग मीच्यासोबत काय करणार, मग मी काय म्हणणार. जीवनात काहीतरी करा भावांनो. कारण हा जो टाईम आहे तुमचा हा निघून आला. एक वेळ टाईम गेल्यानंतर सगळं काही गेल्यावर वापस भेटते, पण टाईम गेल्यानंतर परत वापस येत नसतो. तर लक्षात ठेवा, काहीतरी करून दाखवा. कारण आज जे तुम्हाला लग्नाला जे भारी जात आहे ना, मेहनतीचा पैसा. आज मुलगी पण पैसा बघून येते आणि मुलीचे मायबाप पण पैसा बघून येते. विचार करा, तुमची बहीण तुम्ही एखाद्या भिकारच्या घरी देऊ शकता काय? तुम्ही स्वतः विचार करा, दुसऱ्याची कोणाची पोरगी किंवा कोणाची बहीण आपल्या घरात कसं देणार. तर म्हणून सांगतो, पैसा कमवा, भरपूर पैसा कमा आणि दाखवून दाखवा लोकांना की मी पण काहीतरी करू शकतो. हा विचार करा गोष्टीचा.